वाघमारे, पाटोदा तालुका पत्रकार संघ डिजिटल मीडिया अध्यक्ष। सध्या रात्री 10 वाजल्यापासून जो पाऊस सुरू झाला होता, अगदी सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत हा पावसाने अगदी थैमान मांडलं होतं। आणि पाटोदा तालुक्यातील जो सांगवी परिसर आहे, सांगवी रोडच्या खालचा जो परिसर आहे, अगदी नदीने भरलेल्या तुडुंब पावसात हे घरांचे असे अतिशय हृदयद्रावक हाल झालेले आहेत। आणि छोटी छोटी मुलं, त्यांचा परिवार अगदी रात्री भर पावसात रोडच्या कडेला आहेत। तर नक्कीच या ठिकाणी शासनाने या कुटुंबांना मदत करावी, कारण हे जे दृश्य पाहिलं गेलं तर अतिशय मनाला हेलवून टाकणार आहे। एवढ्या पावसात कसं त्या परिवारांनी आपल्या परिवाराला सांभाळत रोडपर्यंत घेऊन गेलेले आहेत। अगदी घराच्या संसार उपयोगी वस्तूंचे या ठिकाणी खूप हाल झालेले आहेत। तर नक्कीच शासकीय पाटोदा तालुक्यातील जे शासकीय कर्मचारी के स्थानिक नेते आहेत, यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। या ठिकाणी काही टीम्स आलेल्या आहेत। तर हे अशा प्रकारे रात्रीपासनं सर्व लहान मुलं आणि हे परिवार जे की नदीच्या पाण्यातनं स्वतःचा परिवार जीव वाचवत या ठिकाणी आलेले आहेत। खरं पाहिलं तर रात्री इथपर्यंत पाणी होतं, इथपर्यंत म्हणण्यापेक्षा इथपर्यंत पाणी होतं। 2 वाजता मी जेव्हा 3 वाजता जेव्हा इथं आलो होतो तेव्हा पाणी इथं होतं या मेडिकलच्या लाईनमध्ये, आणि नंतर ओसरत 3-3:30 वाजता तिथे खाली गेलं। आणि नंतर मग आता सकाळीचं हे दृश्य आहे, तर आपण हे पाहू शकताय सर्व परिवार या ठिकाणी रोडवर उतरलेले आहेत, इकडे आहेत। सध्या तरी यांना थोडेफार व्यवस्थित पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। तर थोड्या वेळानंतर पाहूया आणखी कोण काय इथे या ठिकाणी येते। तर या ठिकाणी स्थानिकच्या नगरपंचायतचे नगरसेवक श्री हरी गीते बाप्पू आलेले आहेत। गीते बाप्पू, आत्ताच तुम्ही अगदी कुलकर्णी सरांच्या घरापासून राज मोहम्मद चौकापर्यंत फेरा मारलेला मी पाहिलं तुम्हाला। तर तुमचं या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला काय निर्माण झाला? रात्री 11 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला। 11 ते 5 वाजेपर्यंत ह्या प्रभागाचे नगरसेवक आमचे मित्र वाघमारे साहेब होते। प्रभाग क्रमांक हा 5 आहे। आणि मला जेव्हा महिला